प्रभवः प्रलयस्तथा प्रभवः प्रलयस्तथा मत्तः परतरं नान्यत् मत्तः परतरं नान्यत् किञ्चिदस्ति धनञ्जय किञ्चिदस्ति धनञ्जय मयि सर्वमिदं बीजं मां सर्वभूतानां बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् विद्धि पार्थ सनातनम् बुद्धिर्बुद्धिमतामस्मि बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनाहम् तेजस्तेजस्विनामहम् जय श्री तेजस्तेजस्विनामहम् जय श्रीराम. जय श्री काल आपण पाहत होतो ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षस्य शुभात. पुस्तके विज्ञान काय आहे त्यात अगोदर सांगितलं की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित येतति सिद्धये. याची हजारो हजारो मनुष्यामध्ये पुन्हा एखाद्याला याची इच्छा होते, प्रयत्न करतो. कश्चित एखादा कोणी, कश्चितचा अर्थ एखादाच. हजारो लोकांमध्ये एखाद्या व्यक्ती ज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि अशा प्रयत्न करणाऱ्यामध्ये सुद्धा कोणीतरी एखादाच तत्वतः जाणतो. काल विचार करत होतो आपण त्या ब्रह्मप्राप्तीच्या पहिल्या पोहून निघणारा एखादाच. बाकी आस्थारूपी महापूर तर पुष्कळ मोठा असतो, त्याच्यामध्ये कोट्यवधी त्याच्यात प्रवेश करतात, परंतु पोहोचणारा एखादाच कोणी. ज्ञान प्राप्त होणं साधी गोष्ट नाही म्हणतात. ही सांगायला फार गहन आहे, कठीण आहे, शब्दात सांगणं अवघड आहे. तरी सुद्धा म्हणाले सांगतो, पण ते ज्ञान सांगण्याच्या अगोदर विज्ञान समजू. काल आपण विचार केला ही बुद्धीने प्रयत्न केला पाहिजे. तरी ते काल आपण विचार करत होतो की जसा रस्ता म्हणजे गाव नाहीये, बरोबर, पण रस्त्याशिवाय गावाला जाता येत नाही, रस्त्यानेच जावं लागतं. रस्त्याने चालून गेल्यानंतरच गाव मिळत. तसं विज्ञानाने पुढे समजून घेतल्यानंतरच ज्ञानाची प्राप्ती होईल. विना विज्ञानाचं कसं होईल.
त्यामुळे तू विज्ञान ऐक तरी अवधारिका धनंजया हे महदाधिक माझी माया जैसी प्रतिबिंबेच्या निजांगाची त्याला पण विचार केला. परा प्रकृती अपरा प्रकृती 8 भागामध्ये आहे ती. भूमी आप, पृथ्वी आप, तेज वायू आकाश, खम, मनोबुद्धी, अहंकार, मन बुद्धी आणि अहंकार हे सगळं मिळून ही अपरा प्रकृती आहे. आणि पुढे त्याच्यानंतर परा प्रकृती सांगितले ते म्हणजे चैतन्य. हिच्यावरून भिन्न वेगळे असलेली जीवभूताम, जीव प्रकृती, जीवस्वरूप प्रकृती, ज्याच्यामुळे हे सगळं विश्व धारण केलं गेलेलं आहे, ती माझी परा प्रकृती आहे. परा म्हणजे पलीकडची, अपरा म्हणजे अलीकडची असं समजा थोड्यासाठी. ही सूक्ष्म प्रकृती जी आहे या 8 त्यांची साम्यावस्था जी असते ती परम प्रकृती आहे, त्याला जीव म्हणतात. 5 महाभूत मन बुद्धी अहम या 8ची साम्यावस्था आली तर जीव होतो. सारखेपणाची जी स्थिती येते ती परम प्रकृती असते, त्यालाच जीव असं म्हणतात. ही जी प्रकृती परा प्रकृती आहे तीच जडाला सजीव बनवते, जीवाला सज्ञान करते. मग ते मन बुद्धी वगैरे सगळं, मनाकडून शोक मोह इत्यादी किंवा बुद्धीनं जे ज्ञानाधिक जाणणं, ज्ञान म्हणजे जाणण्याचं. ज्या जाण्याची वस्तू ज्याला ज्ञेय म्हणतात, जाणणारा तो ज्ञाता आणि जाणण्याची जी प्रक्रिया ती ज्ञान. तर ही जी प्रक्रिया आहे ती बुद्धीमुळे होते, म्हणून बुद्धीचं जे जाणतो पण हे जे ज्ञान आहे ते हे सगळं त्या पराप्रकृतीच्या सहवासाचं फळ आहे. पराप्रकृतीच्या सहवासात ह्या 8 गोष्टी आल्या, हे 8 जड आहेत. पुढची जी आहे परा ते मात्र चैतन्य युक्त आहे. त्याला आपण पाहिलं हे सगळे मॅटर अँड स्पिरिट वगैरेचा विचार. ही सूक्ष्म प्रकृती जेव्हा या स्थूल महाभूतांच्या अंगाने घडवायला तेव्हा मग त्यातनं अनेक प्रकारचे जीव किंवा भूतसृष्टीच एक हा कारखाना, हा हे जे टाकसाळ एखाद्या ज्यातून नाणी काढतात ना, तसं सुरू होत. आता यामध्ये 4 प्रकारांनी सांगितलं, 4 प्रकारचे ठसे त्याच्यामध्ये टाकले जातात. सगळे सारखेच आहेत, मूल सगळ्याच सारखंच आहे, पण स्तर वेगवेगळा असतो. मूल सगळ्यांचे एकाच ह्याच्यात नाणे होतात तयार करतात, एकाच किमतीचे एकच किंमत आहे. एकच किंमत म्हणण्याचा आता असा विषय आहे की आपण जे आता मागे समदर्शिता वगैरे पाहिलं, 5व्या अध्यायामध्ये पाहिलं, 6व्यातही पाहिलं, समम सर्वेषु भूतेषु वगैरे. तर ते समानता जी आहे ती मूल्याच्या दृष्टीने आहे. कशी समानता मूल्याच्या दृष्टीने याच्यासाठी आहे की सर्वांमध्ये ही प्रकृती आहे, ही सगळी अपरा प्रकृती आणि परा प्रकृती सगळीकडे एकच आहे, म्हणून मूल्य एकच आहे सगळ्याच. मूल्य जरी एक असलं तरी स्वरूप भिन्न आहे, स्तर भिन्न आहेत वेगवेगळे. हे कसं, जसं उदाहरण पाहिजे, जसं की एक समजा एक 5-10 क्विंटल काहीतरी कापूस आहे. माणूस जाताना कापूस घेऊन जातो बाजारामध्ये, हा शेतकरी वगैरे, आणि मग सगळा कापूस विकतो. त्याचे काही 10 क्विंटल कापूस विकला, काहीतरी लाखाधिक रुपये येत असतील, जे काही येतात.
मग येताना काय करतो की त्याचं एक सोनं घेऊन येतो. सोनं घेऊन आला तर सोनं आणि कापूस जे आहे, घेऊन गेलेला कापूस आणि येताना आणलेलं सोनं, मूल्य दोन्हीचं सारखंच आहे. पण जाताना 10 क्विंटल कापूस घेऊन जाताना त्याला गाडीमध्ये भरून घेऊन जावं लागला. येताना सोनं जे आणलं त्यांनी खिशामध्ये घेऊन आला तो. आहे की नाही? तर स्वरूप भिन्न आहे, पण मूल्य मात्र दोन्हीचं सारखं आहे. तसं सगळ्याही जीवांचं मूल्य सारखं आहे, पण स्वरूप भिन्न असतं. नामरूप जे आहे ते भिन्न भिन्न आहे. बाकी जे 3 गोष्टी बाकी दुसऱ्या आहेत त्या सगळ्या मूल्य एकाच सगळ्यांचं सारखं आहे. मूल्य एकच आहे. पूज्य दादाजींनी एक विचार हा सांगितला, जेव्हा समानता समानता आपण म्हणतो, तर ही समानता ही आध्यात्मिक समानता असते, पारमार्थिक समानता असते. ही सामाजिक समानता नसते. ही आर्थिक समानता होऊ शकत नाही. ही व्यावहारिक समानता होऊ शकत नाही. व्यावहारिक समानता आणि सामाजिक समानता आणि आर्थिक समानता असं जर सगळेच समानता एक राहिली असती, तर मग वेगवेगळ्या बोलायची गरज काय? वेगवेगळं म्हणायची गरज काय? त्याला नाम आणि रूप तरी वेगवेगळं ठेवायची आवश्यकता तरी कुठे आली मग? त्याच्यामुळेच नामरूपाचं भिन्नता असते. त्याची समानता जी आहे ती पारमार्थिक रीतीने आहे, आध्यात्मिक दृष्टीने समानता आहे. त्यातलं मटेरियल सगळ्यांचं एकच आहे. त्यातलं जे काही स्पिरिट आहे ते सुद्धा एकच आहे. सगळ्यामध्ये तेच मटेरियल, सगळ्यामध्ये तेच स्पिरिट, परंतु त्याची रचना थोडीशी भिन्न असते. हे सगळं विज्ञान आहे. ज्ञानम विज्ञान सहितम जे म्हटलं, हे विज्ञान हे आहे. त्याची भिन्न भिन्न रचना होते. जसं आपण पाहतो पदार्थ विज्ञानामध्ये सुद्धा, भौतिक विज्ञानामध्ये किंवा रसायनशास्त्रामध्ये, दोन्हीमध्ये आपण पाहू शकतो ही सगळी जी मूलद्रव्य आहेत, त्या मूलद्रव्यांची संरचना सगळी वेगवेगळी आहे. प्रत्येकाचे जे अणूची संरचना आहे त्याची भिन्न आहे. बाकी सगळ्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन सगळं सारखेच आहेत. ते अणू सगळे एकच आहेत. पण त्या अणूंची रचना जी एकच केलेली आहे, त्यानुसार जे रेणू बनतात, त्याचे मॉलिक्युल्स बनतात, ते मात्र भिन्न भिन्न प्रत्येकाचे. नाही का? मग ते म्हणून त्याचे कितीतरी आता अजून किती शोधत आहे, अजून शोधत असतील लोक, तर इतकी इतकी वेगळ्या प्रकारची सगळी मूलद्रव्य होतात. मग त्याचे संयोग वेगळे असतात, मिश्रणातून होणारे काही वेगळं असतं अजून. हे सगळं वेगवेगळं वेगवेगळं होतं. जरी मूलतः एक असलं तरी ही रचना भिन्न भिन्न जशी होते. तर इथे तसं सांगितलं की सूक्ष्म प्रकृती जी आहे ती ही स्थूलाला घडवते आणि मग त्याच्यातनं असे भिन्न भिन्न प्रकारचं टाकसाळ सुरू होते. किती प्रकारचं? तर सांगितलं 84 लक्ष हे स्तर जे आहेत असे वेगवेगळे आहेत. 84 लक्ष प्रकारचे स्तर तयार होतात, म्हणजे योनी. त्यातल्या कोणते किती आहेत, कोणते किती आहेत त्याची गणना केलेली आहे. वृक्षांच्या इतक्या योनी, ह्यांच्या इतक्या योनी, इतक्या योनी, सगळं मिळून 84 लाख होतात. 84 लक्ष योनी आहेत. आता एका योनीमध्ये करोडो जीव आहेत. पुन्हा ते वेगळं. हेरा मिती नेणजे भंडारा भरे आदि शून्याचा गाभारा नाणे अशी अशा प्रकाराने हा सगळा भांडार तयार होतो. त्याच्यामध्ये इतके सगळ्या प्रकारचे असतात. तर सांगायचं इतकं काय की एक तुके पंचभौतिक, हे पंचभूत सगळे सारखेच आहेत. अशा पंचमहाभूताची सारख्याच परिमाणाची, सारख्या किमतीची अशा प्रकारचे वेगवेगळे वेगवेगळे नाणी पडतात की तिची गणतीच होत नाही. कितीतरी अगणित अगणित अशी नाही. अनंत अनंत ब्रह्मांड आपण म्हणतो ना, अनंत कोटी ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांड असे तयार होतात त्यात. या हे जे ब्रह्मांड होतं तयार, त्याच्यानंतर पुन्हा त्या नाण्याचा कस लावायचा, ठसा मारायचा, विस्तार करायचा, नंतर पुन्हा काय करायचं, जर पुन्हा त्याची जर आटणी केली
पुन्हा सगळं एकच होऊन जात. मध्ये तेवढ्या भागात म्हणजे तयार होणं आणि पुन्हा परत आटणी करून एकत्र करणं, याच्या मधल्या काळामध्ये त्याच नाण्यांच्या द्वारे कर्म अकर्म इत्यादी सगळा व्यवहार चालतो. व्यवहार चालतो त्याच्यात. असं होतं असं. आता ही जी आहे जाऊ द्या म्हणे रूपक सोडा. सरळ साधे समजावून सांगायचं झालं तर हे हा नामरूपाचा जो विविधतेचा प्रसार असतो, पसारा आपण सांगितला आता त्याप्रमाणे तो हा सगळा पसारा ही प्रकृतीच तयार करते. आणि ही जी प्रकृती आहे ती माझ्या अधिष्ठानाच्या रूपाने भासते. हे खोटं नाही आहे म्हणाले, पण खरं पण नाही. लक्षात घ्या, खोटही नाही पण खरंही नाही. म्हणून प्रकृती विशिष्ट असा जो मी, तो मी जगताच्या उत्पत्ती स्थितीला सगळा कारण आहे. या जगाच्या सुरुवातीला, मध्याला, अखेरीला सगळीकडे हा प्रकृती विशिष्ट म्हणजे चैतन्य विशिष्ट, चैतन्य काय का माया विशिष्ट त्याला म्हणतात. माया प्रकृती म्हणजे माया. मायांतु प्रकृती विधी मायेनंतु परमेश्वरम उपनिषदात सांगितलं. माया म्हणजे ही प्रकृती. त्या मायेच्या विशिष्ट झालेला वेदांताच्या मध्ये ज्याला सांगितलं माया विशिष्ट ब्रह्म, माया सबलित ब्रह्म असं म्हणतात. माया सबलित ब्रह्म म्हणजे ईश्वर. हा जो ईश्वर आहे तो सगळ्याला कारण आहे बनवण्याला. आणि अविद्या विशिष्ट जे हे आहे चैतन्य आहे, अविद्या विशिष्ट चैतन्याला जीव म्हणायचे, माया विशिष्ट चैतन्याला ईश्वर म्हणायचे. असा जो मी प्रकृती विशिष्ट झालेला, माया विशिष्ट असलेला या जगाच्या उत्पत्ती स्थितीला सगळा कारण आहे हे सांगितलं. एतद्योनीनी भूतानि सर्वाणि इत्युपधारय्य, यातून सगळी